सिग्नल भेटणार इथं, सिग्नल ओपन आहे यार, झाला लगेच थांबायला पाहिजे. रेड लाईट मित्रांनो, रेड लाईट वरती आपण थांबलेलो आहे. आणि हा सर्कलचं नाव तर मला माहिती नाही बरं का, पण हा तुम्ही समोर साईडचा एरिया बघा कसा आहे. आणि इथनं आपल्याला जायचं आहे राईट साईडला, टर्न करून सर्कलचा. राईट घेतला की सरळ जायचं स्ट्रेट. वातावरण बघा कसं होतंय आज, एक पाऊस यायचं वातावरण झालंय ऑलरेडी. पाऊस येऊ शकतो कधी पण. ऑलमोस्ट कोलवा बीच वरती म्हणजे पार्किंग स्टार्ट होते आहे कोलवा बीचची. आणि समोर आलाय बीच. आणि आता ढग पण गेले आहेत ऑलमोस्ट. म्हणजे तिकडे मडगाव मध्ये खूप जास्त ढग आली. पाऊस पडत व्हायचं वाटत होतं, पण पाऊस पडायचं काय हे नाहीये. चला मी गाडी पार्क करतो आणि मग पोहोचलो कोलवा बीच वरती. पाठीमागचं तुम्ही नजारा बघू शकता, इकडे बस वगैरे आहेत. कंटिन्यू बस असतात कोलवा बीचवरती जायला, तिकडून जायला तिकडून यायला. पार्किंग आहे, समोरवरती बीच आहे तिकडे. आणि जायला दोन एंट्रन्स आहेत बीचवरती, या साईडने आणि या साईडने एक आहे. आपण इकडून जाऊया. तर मित्रांनो एंट्रन्स आहे बीचचा. इथनं एक खाली नदी आहे छोटीशी, जी आता ऑलमोस्ट पाणी संपत आलंय तिचं, पण आहे अजून. पावसात खूप भरून वाहत होती. त्या साईडने एक एंट्रन्स, इकडे एक एंट्रन्स आहे आता. आणि समोर आहे कोलवा बीच. बघा आहे की नाही, मस्त एकदम. तर मित्रांनो बघा इथं बुकिंग काउंटर आहे समोरने. ते चालू आहे तिकडे ऍक्टिव्हिटीज. पॅराशूटने बोटला बांधून वरती जातात हवेमध्ये. आणि तुम्ही ते बघा आता ते जाणारच कोणतरी चढला असतं त्याच्यावरती जायला वरती. आणि इथे तुम्ही ऍक्टिव्हिटीजचे प्राइस वगैरे चेक करा कशा आहेत. सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि त्याचे प्राइजेस आहेत. चालू झाली आहे आणि हे गेले आसमानच्या उंचाईमध्ये लोक. तिथे खाली बघा ते बोटने ओढतात वरती. आणि भाऊ किती वरती गेलाय तो, एक नंबर. मजा येत असणार ना किती. बघू शकतात किती वरती आहे जमिनीपासनं. पाठीमागचा नजारा तुम्ही बघा कसा होतोय. ढगामधनं लाईट येतोय खाली, एकदम छान असं वातावरण झालेलं आहे बघा. खाली उतरताय जात आहे. नदी येते ना ती इकडे वाहून येऊन इकडे समुद्राला भेटते बघा. आणि आता मी क्रॉस करतोय आणि जाऊया आपण पुढे. बघा लोकांची मजा चालू आहे तिकडे. लहान लहान पोरं पाण्यात खेळतायत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो मी इकडे, जी फक्त कोलवा बीच वरती दिसते. आणि मला माहित नाही, मला तिकडेच भेटलेली आहे ती गोष्ट. अजून मी जास्त बीचवरती काय फिरलो नाही. आपण जाऊया हळूहळू. तर हे बघा इथे आहे स्टार फिश. कुणी कोणी स्टार फिश ओरिजिनल मध्ये बघितले त्यांनी नक्की सांगा. आणि नसलं बघितले तर हे बघा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो. हे बघा याला उलटी केली आहे स्टार फिश. हे बघा जिवंत आहे स्टार फिश, मेली नाही ती, जिवंत आहे. हे बघा शकता खालच्या साईडने छोटे छोटे सगळे त्याचे पाय आहेत स्टार फिशचे. आणि हे वरच्या साईडने असते स्टार फिश. आणखी एक फिश दाखवतो तुम्हाला, जेली फिश. कोणी कोणी बघितले नक्की सांगा कॉमेंट मध्ये. तर हे बघा आपल्या समोर आहे जेली फिश. सध्या ही मेलेली आहे,
पण बघू शकता तुम्ही कशी एकदम ट्रान्सपरंट आहे पूर्ण पाण्यात. येलो पडले, ती येलो नसते कारण ट्रान्सपरंट असते ती फुल, ती मेलेली आहे त्याच्यामुळे दिसते. पण तिला जरी तुम्हाला कधी फिश वगैरे दिसले तिला हात लावू बिलकुल नका, कारण की ती विषारी असते. तुमच्या चेहऱ्याला वगैरे हात लागले ना तर तुम्हाला खूप जळजळ होणार, खूप जास्त जळतं यार. हे बघू शकता इथे मेलेली आहे ती, तिथे खाली पाय असतात आणि जेली फिश. बोट बघा, मासेमारीसाठी बोट्स अशा पाण्यात जातात तेव्हा खूप साऱ्या बोट्स आहेत इकडे पाण्यामध्ये गेलेल्या. सध्या व्ह्यू बघा कसा आहे, येतो एकदम ब्युटिफुल असा व्ह्यू चालू आहे पाठीमागे. तुम्हाला माहिती आहे का, पण या बीच वरती आज आपल्याला वेगवेगळ्या मछली बघायला भेटू राहिल्यात. फिश कशा आहेत बघा, हे मेलेली आहे सगळे मरून साईडला येतात. पाठीमागचा व्ह्यू बघा कसा झालेला आहे, एकदम बेस्ट असा. आपण चालत चालत भरपूर लांब आलेलो आहेत. आपण ते जिथं पॅराशूट चालू आहे तिथनं स्टार्ट केला, हळूहळू चालत चालत व्हिडिओ बनवत इथे आलोय. समोरचा व्ह्यू बघा कसं छान दिसतोय. मित्रांनो बोटीला पाण्यात दर्यातनं बाहेर काढतात पाण्यातनं. आता भरपूर टाइम झालेला आहे, ट्रॅक्टरच्या मदतीनंच काढतात बघा. ते कसं चालू आहे बघा नाही, बोट एक एक डांबावरनं मागं मागं हळूहळू चालली आहे बघा ही बोट. असे ऑलमोस्ट होत आला. मी फोटोज वगैरे याच्या नादामध्ये सनसेटचा व्हिडिओ करायलाच विसरलो. तर बघू शकता सूर्य चाललाय समुद्रामध्ये डुबकी मारायला. थोड्याच वेळात सनसेट होणार आणि आजचा नजारा कसा काय झालेला आहे नक्की सांगा तुम्ही. आजचा ब्लॉग कसा काय होता तो पण सांगा. तर आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. तर हा कोलवा बीचचा सनसेट कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि आणखी जे कॉन्टेंटमध्ये काय काय कॉन्टेंट पाहिजे तुम्हाला ना, आणखी कुठं कुठं जायला पाहिजे तर ते नक्की सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर थँक्यू सो मच मित्रांनो ब्लॉग बघण्यासाठी. समोर